आज साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अयोध्येला जाणाऱ्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले। यावेळेला उदयनराजेंचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलशाच्या पूजनानंतर माध्यमांशी बोलत असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध विषयांवरती परखडपणे आपलं मत व्यक्त केलं। श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय की आता लोकसभेच्या निवडणूक नाही ते मला माहित नाही। पण तुम्ही इच्छुक आहात का एवढं हा इच्छुक आहात का कशाला? लोकसभेसाठी सातारा लोकसभा सातारा लोक हे बघा, एक लक्षात घे, आहे का नाही आजचा विषय काय त्याला उगीच आपलं उगीच हे न करणं। आजचा विषय असा आहे, त्यावेळेस बघू। महाराज साहेब, नरेंद्र मोदी साहेबांबरोबर तुमची बैठक झाली, हो त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक झाली। बरं मराठा आरक्षणासंदर्भात काय चर्चा हो झाली? ठीक आहे ना। एक लक्षात आहे, माझी त्यांच्याबरोबर दोघांबरोबर बैठक झाली। खरं तर थोडंसं तुम्ही सुद्धा थोडं म्हणजे विचार केला पाहिजे की ज्यावेळेस मंडल आयोगाची जेव्हा स्थापना झाली, एक लक्षात घ्या, त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? पंतप्रधान त्यावेळेसचे कैलासवासी आदरणीय VP सिंग होते। त्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना केली। मी त्यावेळेस म्हणजे पद बी सोडून द्या, पण मी दिल्लीत होतो, काय कामानिमित्त गेलो होतो। भर रस्त्यावरती मी बघितलं प्रो आणि अँटी मंडल आयोगच्या जे लोक होते एकामेकाला भोक्साबोक्सी पेटवापेटवी करत होते। हे काय चांगलं चित्र आहे? त्याला जबाबदार कोण मला सांगा। आज मला सांगा, तुम्ही जेव्हा म्हणता ना त्याच्यात इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, मग मला एक समजत नाही, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास मग कुठल्याही जाती धर्मातला असू दे ना, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे त्याला तुम्ही द्या ना, मदत करा ना। तुम्ही आज त्या पदावरती आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पण तुमचं म्हणजे आज तुमच्याकडे जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला म्हणजे कोणाला XYZ मी असेल कोण पण असेल, तुम्हाला तुमच्याकडे आपण जेव्हा तुम्ही लोक मतदान करता तेव्हा तुमच्या भावना का असतात? लोकप्रतिनिधी की आपण म्हणजे दुर्लक्षित जे लोक असतात त्यांना हात पकडून त्यांना वर खेचण्याचं काम करत। आज मला सांगा ना, कारण नसताना एवढं मोठं हे केलं, फक्त इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते लागू केलं बॅकवर्ड क्लास। मी नेहमी सांगतो, जातपात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानली नाही आणि ते मी सुद्धा मानत नाही।